नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी घेतलाय अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा आढावा। तर शासकीय कर्करोग रुग्णालयामध्ये आधुनिक यंत्रसामुग्रीचं उद्घाटन संपन्न। उपचार व दिलासादायक वागणुकीसाठी पुढाकार घ्या, पालकमंत्री शिरसाट यांचं आवाहन। तर संजय राऊत यांना मानहानीची नोटीस, गुन्हाही दाखल करणार मंत्री संजय शिरसाट यांची माहिती। व्हिडिओ प्रकरणावरती संतप्त। आता बघूया सविस्तर बातम्या। जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलेल्या बैठकीत शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आढावा घेतलाय। जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलेल्या बैठकीस राज्याचे इमाव कल्याण, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, विधान परिषद सदस्य आमदार संजय केनेकर, विधानसभा सदस्य आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार अनुराधा चव्हाण तसेच मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार तसेच सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते। मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी माहिती दिली की शहर विकास आराखड्याप्रमाणे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही अतिक्रमण हटाव मोहिमेची अंमलबजावणी होत आहे। ज्यांच्याकडे बांधकाम परवानगी आहे त्यांचं बांधकाम पाडण्यात येणार नाही, मात्र ज्यांचे चिन्हांकित होऊन त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाईल। रस्त्याच्या मध्यबिंदूबाबत काही ठिकाणी लोकांचे आक्षेप आहेत, तेथे नगर रचना विभाग, भूमी अभिलेख विभाग हे संयुक्त मोजणी करून नागरिकांच्या शंकांचं निरसन करतील। तसेच ही मोजणी करून लोकांना गुंठेवारी लावून त्यांची बांधकामे नियमानुकूल करणं, भूसंपादन असल्यास ती प्रक्रिया राबवणं व संबंधितांना यथोचित मोबदला देणं ही कामे करता येतील असंही त्यांनी सांगितलं। मनपा आयुक्त म्हणाले की अनेक ठिकाणी जेथे प्रार्थना स्थळांची बांधकामे होती तेथे संबंधितांनी स्वतःहून बांधकामे काढण्यास सहकार्य केलं। या मोहिमेसाठी शासनाचे सर्व विभाग एकत्रितपणे राबवत आहेत। शहराचा विकास व्हावा या उद्देशाने ही मोहीम राबवली जात असल्याचं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं। तर अतिक्रमण निर्मूलनासाठी सर्व लोकप्रतिनिधी प्रशासनासोबत आहेत। असं असताना ही मोहीम राबवताना लागोलाग रस्त्याचं काम पूर्ण करावं, त्यास दिरंगाई करू नये। अतिक्रमण काढल्यामुळे आता विजेचे खांब हे रस्त्याच्या मधोमध आले आहेत, ते तात्काळ हलवण्यात यावे। वीज कंपनीला त्यांच्या वाहिन्या या भूमिगत करावायच्या असल्यास त्याचाही प्रस्ताव त्यांनी द्यावा, असं इमाव कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं। रस्त्याचं मोजमाप बरोबर होण्यासाठी रस्त्याचा मध्यबिंदू नकाशानुसार घ्या, त्यासाठी नगर रचना विभाग आणि भू अभिलेख विभागाचे संयुक्त मोजणी करावी। परवानगी असलेली बांधकामे जर रस्त्याच्या हद्दीत येत असतील तर संबंधितांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी द्या। जेथे आवश्यक आहे तेथे गुंठेवारी करून बांधकामे नियमानुकूल करून घ्या। या मोहिमेत जे लोक बाधित होत आहेत त्यांना म्हाडामार्फत घरे देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। याशिवाय अन्यत्रही वसाहती म्हाडामार्फत उभारून घरे देण्याची प्रक्रिया राबवावी। या मोहिमेसाठी सर्व धर्मियांचं सहकार्य लाभत असून त्याद्वारे हे शहर सुंदर बनवण्याचा सगळ्यांचा मानस आहे, असंही पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलंय। याच मोहिमेत आता जे रस्ते महामार्ग प्राधिकरणात येतात त्यांचा विकास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत करण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रस्ताव मांडण्यात आला असून त्यांनी त्यास अनुकूलता दर्शवली असंही त्यांनी सांगितलं। कर्करोग रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार आणि दिलासादायक वागणूक मिळावी यासाठी रुग्णालयातील प्रत्येक डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन स्तन कर्करोग तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केलंय। शासकीय कर्करोग रुग्णालयातील डिजिटल मॅमोग्राफी यंत्र व स्तन कर्करोग तपासणी शिबिराच्या उद्घाटनाला आज पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते हे उद्घाटन संपन्न झालंय। इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे, विधान परिषद सदस्य आमदार संजय केनेकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे, कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका वर्ग व इतर तंत्रज्ञ आणि कर्मचारी उपस्थित होते। कर्करोग रुग्णालयामध्ये नवीन उपचार पद्धतीसाठी आवश्यक मशिनरीसाठी निधीची तरतूद वेळोवेळी करण्यात आली। आधुनिक तंत्रज्ञान व उपचार पद्धतीमुळे आता कर्करोगावरती नियंत्रण मिळवणं शक्य आहे। मुंबई किंवा इतर ठिकाणी जाण्याची गरज नाहीये। छत्रपती संभाजीनगर येथील कर्करोग रुग्णालयामध्ये मराठवाड्यासह 16 जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी येतात।
अशा या रुग्णांना दिलासादायक वर्तनाने सहकार्य करणं आवश्यक असतं. कर्करोग रुग्णालयातील सर्व डॉक्टर, तंत्रज्ञ यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन पालकमंत्री शिरसाट यांनी केलं. शासनाने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उत्तम सेवा येथे मिळते. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असून सर्वांनी रुग्णांना तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपचार करण्यामध्ये सहकार्य करावं असं आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी या कार्यक्रमात केलंय. या प्रसंगी कर्करोग रुग्णालयातील विविध विभागाची पाहणी पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, आमदार संजय केनेकर यांनी केली आहे व तसेच रुग्णांसोबत संवाद साधला. प्रास्ताविक अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी केलंय, तर आभार विशेष कार्य अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड यांनी मानले. विट्स हॉटेल खरेदी प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आमदार संजय शिरसाट यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. शिरसाट यांच्या पत्नी व मुलासह इतर 3 भागीदार कोण होते याचा खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी व्हिडिओसह अन्य काही आरोपही केले आहेत. जी कंपनी रजिस्टर नाही, रजिस्ट्रेशनला मागच्या वर्षी अर्ज केलेला आहे, त्या कंपनीला टेंडर कसं मिळू शकतं? एक, साधं तुम्ही महापालिकेत गेले 10,000 रुपयाचं कचरा स्वच्छ करायचं जरी एखादं एक मुरुम ट्रक टाकायचं जरी टेंडर असलं तरी त्याला 3 वर्षाचं इन्कम टॅक्स लागतं. हे 65 कोटीचं टेंडर असताना 3 वर्षाचं ITR कोणत्याही प्रकारे दिलेलं नाही. जे दिलेलं आहे ते व्यक्तिगत दिले. जर तुम्ही कंपनीच्या नावाने टेंडर आहे तर त्या कंपनीचं असलं पाहिजे. तुम्ही सांगितलं होतं ना, खरं तर तुम्ही पत्रकारांनी विचारलं पाहिजे की 5 याच्यातले पार्टनर आहे, कोण 5 पार्टनर? तुम्ही का नाव विचारत नाही? आता पण का नाही विचारलं? ऑन रेकॉर्ड ते बोललेले आहे की 5 पार्टनर आहे. ITR भरायचं नाही, कंपनीचं रजिस्ट्रेशन नाही, तुमच्या निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये नाव नाही, गाव नाही, तुमच्या मुलाचं उत्पन्न नाही, तुमच्या मुलाचं. तुमच्या मुलाला जरा घेऊ द्या ना समोर कॅमेरा, त्याला जरा सांगू द्या ना तुम्ही सांगण्यापेक्षा काय काय म्हणून, असं माझं मत आहे. त्यांचं म्हणणं आहे 5 पार्टनर ज्यावेळेस आम्ही बीड करणार होतो त्यावेळेस ते 5 पार्टनरची नावं पुढे येणार होती, पण तुम्ही आधीच मला मागे खेचलं म्हणून मला विड्रॉ. अरे बीड मध्ये कसं आहे ना, त्या कंपनीत ते असले पाहिजे ना. त्या कंपनीत तुमचा मुलगा आणि तुमच्या सुविद्य पत्नी हे 2च जण आहे, तेव्हा 5 पार्टनर कुठे आहे? मग तर असं तर ऊन काढून तर सण कोणाला करता येईल? मग त्याला तुम्हीच का पाहिजे? जर असं कलेक्टरने सगळ्या दुसऱ्याला अलाउड केलं असे 25 लोक आले असते ना ते टेंडर घ्यायला. की एकदा टेंडर घेतल्यानंतर 4-5 जण 10 जण जमा करून ते घ्यायला तर आणखी 25 लोक आले असते ना. अशी सवलत मग सगळ्यांना दिली पाहिजे सरकारने, कलेक्टरने. MIDCच्या जमिनीबाबत मी त्याच्यावर 78 लाख रुपये पेनल्टी भरलेली आहे असं स्पष्ट ते म्हणतायत. त्यात काही गैरव्यवहार नाही, नियमानं आरक्षण बदललेलं आहे आणि सगळं नियमानं झालं. त्याच्यातले एक पार्टनरने राजीनामा का दिला हा माझा प्रश्न आहे. त्याच्यातले जे एक पार्टनर आहे त्यांनी राजीनामा का दिला याचं उत्तर द्यावं. माझं मत असं आहे की या पार्टनरचं इन्कम टॅक्सचं सगळं वापरलं, स्वतःचा फायदा करून घेतला, प्लॉट अलर्ट झाला, त्या पार्टनरला बाजूला केलं, असा माझा आरोप आहे. मला याच्यातलं टेक्निकल नॉलेज कमी आहे, पण सांगतो मी, हा पार्टनर होता एक भावेन अमीन नावाचा. भावेन त्याच्यातला पार्टनर होता, त्याचं उत्पन्न चांगलं आहे ते दाखवलं आणि प्लॉट घेतला. तुमचं दाखवायचं ना, तुमचं दाखवायचं. आणि ज्याचं उत्पन्न मला असं वाटतं काही लाखात आहे त्याला कोट्यवधीचं कर्ज कसं मिळतं? बँक काय बघेल? येतं शेतकऱ्याला लाख रुपयाचं लवकर देत नाही. ज्याची 25-25 लाखाची जमीन आहे, 1-1 कोटीची जमीन आहे, त्याला लाख रुपये कर्ज मिळत नाही. आणि याच्याकडे 25 लाखाची प्रॉपर्टी दाखवतो आणि याला 25 कोटी रुपये कर्ज मिळतं. हे पण बघितलं पाहिजे. हा सत्तेचा मला असं वाटतं मिसयूजच आहे. देणारे देतात, घेणारे घेतात. तुमच्या पोटात का दुखतं असं म्हणतो शेवटचं? कबूल करा ना, यांनी दिले ना आम्ही घेतले, काय प्रॉब्लेम नाही. आमच्या पोटात काय दुखायचं? आणखी घ्या, मोठं आणखी घ्या, आम्हाला काय अडचण आहे. शुभेच्छा आहे तुम्हाला. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना मानहानीची नोटीस बजावण्याचा इशारा दिलाय. गत काही दिवसांपासून संजय राऊत मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनी माझी माफी मागितली नाही तर गुन्हाही दाखल करणार असंही ते म्हणाले. काल संजय राऊत सारख्या महान पत्रकाराने त्याच्या अकलेचे धिंदवडे काढून माझा एक व्हिडिओ व्हायरल केला. मॉप केलेला तो व्हिडिओ, माझ्या बेडरूमचा व्हिडिओ, तर तुम्ही जर काळजीपूर्वक बघा तर तो मॉप केलेला व्हिडिओ आहे.
आणि त्यामुळं बदनामी करण्यासाठी हे इतक्या नीच पातळीवर उतरू शकतात. हे राजकारणामध्ये आम्ही अनेक वेळेला राजकीय पुढाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात, इतर आरोप केले जातात, परंतु अशा प्रकारचे आरोप करणारा फक्त महाभाग हे असेच असू शकतात. म्हणून राजकीय नीतिमत्ता नसलेल्या लोकांना कुठेतरी धडा शिकवला पाहिजे. यांचं असले चारित्र्य आपल्याला सर्वांना माहिती आहे. हा मेघा पाटकर काय ते सॉरी ती पाटकर काय तिचं नाव स्वप्ना पाटकर वगैरे त्याच्याबद्दलचं काय काय वक्तव्य केलंय हे जर तो जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की यांची लायकी किती. म्हणून हे चरित्र हनन करण्याचा प्रकार हे जे काही वारंवार करतात त्यासाठी त्यांना मी आबरू नुकसानीची एक नोटीस आज त्यांना पाठवणार आहे. त्यांच्यावर तो गुन्हा दाखल करण्यात त्यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर तो गुन्हा दाखल केला जाईल. मला याची कल्पना आहे की ते राज्यघटना तर मानतच नाहीत, त्यांना त्याचे काही घेणं देणं नाही. ते पुन्हा फुशारकीने सांगतील अशा आता फार नोटिसा मी खिशात घालून फिरतो वगैरे 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 तो बोलेल. परंतु कायद्याच्या चौकटीत आज बसून मी त्याला आज नोटीस पाठवणार आहे आणि जर त्यांनी जर याचं उत्तर मला दिलं नाही तर पुन्हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा सुद्धा दाखल करेल. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुलामुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, ओपॅक, लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844,
0240 23 65 813. कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दाता. माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं. रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता. तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला. तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो. त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय. आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात. रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे. आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत. ते घरापासून दूर असतात. काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात. तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात. इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी. खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही. रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते. रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. रस्ते रुंदीकरण मोहिमेनंतर रस्ते दुरुस्ती आणि शहर सौंदर्यीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 500 कोटींची मागणी केली. ते देण्याचं त्यांनी मान्य केलं असल्याची माहिती आमदार संजय केनेकर यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावाला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आमदार केनेकर यांनी दिली आहे. माननीय कणखर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना परवा मी शहरात ज्या पद्धतीने अतिक्रमण हटाव मोहीम माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार चालली आहे आणि त्यामुळंच या शहराला परत एक सौंदर्यीकरण पूर्वत व्हावं आणि जे रस्ते सर्व्हिस रोड अतिक्रमित धारकांनी बाधित केले होते त्या सर्व्हिस रोडला परत पूर्वत करावं आणि पुनर्वसन खऱ्या अर्थानं रोडचं व्हावं या दृष्टिकोनातून जो निधी तरतुदीमध्ये नव्हता त्या निधीची मागणी मी स्वतंत्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना केली. किती पैसे देण्याचं वचन? मी तरी 500 कोटींची मागणी या शहरासाठी केली. शेवटी अतिक्रमण जरी हटवलं, जर जो अतिक्रमातला माती आहे ती जर उचलली नाही गेली तर परत या शहराचं विद्रुपीकरण वाढेल आणि त्यामुळे ते ताबडतोब काम व्हावं म्हणून त्यापुरते तरी किमान हे सर्व पूर्वत व्हावं या दृष्टिकोनातून 500 कोटीचं आहे, परंतु जास्तच निधी माननीय मुख्यमंत्री देतील. आदिवासी अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या सर्व रिक्त जागा त्वरित भरा या व इतर अनेक मागण्यांसाठी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन AISF तर्फे 15 जुलै 2025 मंगळवार रोजी सकाळी 10:30 वाजता क्रांती चौक येथून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढला जाणार आहे, अशी माहिती ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सर, मी कॉम्रेड आनंद तक्राळे, क्रांतिकारी सलाम. आमचं जे पत्रकार परिषदेचं नियोजन म्हणजे आम्ही 15 जुलैला आदिवासी विद्यार्थ्यांची जी 12,520 पदांची भरती दाखवलेली आहे त्या संदर्भात क्रांती चौक ते कलेक्टर ऑफिस आमचा एक मोर्चा आहे विद्यार्थ्यांचा. त्या मोर्चासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतली आहे. तर आमचं या मोर्चाचं नियोजन 15 तारखेला आहे. आमच्या काही मागण्या आहेत विद्यार्थ्यांच्या, ज्या की आतापर्यंत मला वाटते सुप्रीम कोर्टाचा निर्णय 6 जुलै 2017ला सुप्रीम कोर्टानं सांगितलं की 12,520 जे गैर आदिवासी लोक आहेत, जे कर्मचारी आहेत, जे पदावर आहेत त्यांना काढून 21 डिसेंबर 2019 पर्यंत ती पूर्ण पद भरती करून घ्या. पण आता 7-8 वर्ष होत आहेत, महाराष्ट्र सरकारने असं काहीही केलं नाही. महाराष्ट्र सरकार म्हणते की 6,000 पद भरलेत, त्याच्यापैकी फक्त 1343 पद फक्त भरल्या गेलेत. म्हणजे आता 12,520 पैकी 11,227 असे पद रिकामे आहेत जे पद भरले गेले नाहीत. त्याबरोबरच सार्वजनिक आरोग्य विभागात आदिवासींचे जे पद आहेत ते 14,000 आहेत, त्याच्यापैकी फक्त मला वाटते काय 1100 काहीतरी पद भरलेत. ते 1443 पद त्यांची ती पद रिकामी आहेत, ते बी आरोग्य विभागातले भरले पाहिजे. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 29 पद त्यांनी बळकावली, जे की गैर आदिवासी त्याच्यावर आहेत. ते पद बी नाही म्हणतायत की आदिवासींची पद नाहीत, ते बी भरावी असं आम्ही आज पत्रकार परिषदेमध्ये म्हणतो. त्याचबरोबर आदिवासी कार्यालयीन क्षेत्रामध्ये जसे की नागपूर, ठाणे, अमरावती आणि नाशिक या प्रकल्पाथ्रू 34 प्रकल्प कार्यालय आहेत, त्यांच्यामध्ये 4,440 पद रिकामे आहेत. ते बी पद रिकामे आहेत असं आम्ही सर आणि देवेंद्र फडणवीसांनी आम्ही त्यांना निवेदन दिले. त्या दिवशी निवेदन दिल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला म्हणले की 150 दिवसामध्ये भरती करतो. 150 दिवस म्हणजे किती? 5 महिने. म्हणजे तुम्ही असंच आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करतो. त्याचबरोबर त्यांनी तुम्ही लाडक्या बहिणीला बी आश्वासन दिलं होतं की तुमची 1,500ची 21 करतो. त्यांनी कोणतेही आश्वासन पाळलं नाही आणि आम्हाला पण आता त्यांनी 150 दिवसाचं आश्वासन दिले की 150 दिवसामध्ये आदिवासींची विशेष पद भरती करतो. तर त्या संदर्भात काही विद्यार्थी AISF कडे आले. AISF ने हा मुद्दा हातात घेतला. AISF ने ठरवलं की 45 दिवसामध्ये भरती झाली पाहिजे. हे सर्व जे आमच्या मागण्या आहेत त्या 45 दिवसात झाले पाहिजे. खुलताबाद शहरात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या 5 जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून 1 गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसे, 4 धारदार तलवारी, 1 धारदार कोयता, 5 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस 10 जुलै रोजी खुलताबाद शहरात गस्तीवर असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील बडकेआळी मोहल्ला, सैदानी मा मोहल्ला, गुलाबशाह कॉलनी, साळीवाडा, बाजार गल्ली,
कुरेशी मोहल्ला या परिसरातील 5 जणांकडे घातक शस्त्रे असून त्या आधारे ते परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण करत असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांवरती पाळत ठेवून त्यांना ताब्यात घेतलं. यामध्ये मोहम्मद अल्तमश मोहम्मद फईम वय 25, मोहम्मद मुजाहिद निसार कुरेशी वय 24, फलक शाह नासिर शाह वय 22, फैजान शाह अब्दुल शाह वय 26 यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं. आरोपींवरती खुलताबाद पोलीस ठाण्यात कलम 4 व 25 भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुलाबशाह कॉलनी पाण्याच्या टाकीजवळ परिसरातील राहणारा अजमत खान अजीज खान विनापरवाना बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगून आहे अशी माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लागलीच त्याचा शोध घेतला. पोलिसांनी खाकी दाखवताच त्याने मंडप डेकोरेटरच्या सामानामध्ये लपून ठेवलेला गावठी कट्टा व 2 जिवंत काडतुसे पथकाला काढून दिली. या प्रकरणी आरोपी अजमत खान अजीज खान याच्या विरुद्ध खुलताबाद पोलीस ठाण्यात कलम 3 व 25 भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करतायत. त्यानंतर शुक्रवारी दुपारी सर्व आरोपींना खुलताबाद येथील न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. न्यायालयाने 4 आरोपींना जामीन मंजूर केलाय. मात्र मुख्य आरोपी गावठी कट्टा बाळगणाऱ्या अजमत अजीज खान या आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड व अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, पोलीस निरीक्षक दीपक पारधे, पोलीस उपनिरीक्षक पोलीस अंमलदार श्रीमंत भालेराव, कासिम पटेल, प्रमोद पाटील, सचिन राठोड, शिवाजी मगर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी घेतलाय अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा आढावा. तर शासकीय कर्करोग रुग्णालयामध्ये आधुनिक यंत्रसामुग्रीचं उद्घाटन संपन्न. उपचार व दिलासादायक वागणुकीसाठी पुढाकार घ्या, पालकमंत्री शिरसाट यांचं आवाहन. तर संजय राऊत यांना मानहानीची नोटीस, गुन्हाही दाखल करणार मंत्री संजय शिरसाट यांची माहिती. व्हिडिओ प्रकरणावरती संतप्त. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.